या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राघव आता सगळ्यांसमोर म्हणत असतो की मधूच्या पोटातलं जे बाळ आहे ना ते माझं आणि सिंधूचं आहे. आता इथे हे ऐकल्यावरती शेजारच्या सुनीता काकू म्हणतात की म्हणजे नेमकं हे काय प्रकरण आहे राघव, मला काही कळत नाही. त्याच वेळेला आता इथे सगळेजण चक्क असतात. नेमकं मधूच्या प्रेग्नन्सी मागचं काय सत्य असतं ते कोणाला काही कळायला मार्ग नसतं, म्हणजेच बाहेरच्या लोकांना. त्यावेळेला आता राघव ते सगळं एक्सप्लेन करायला लागतो. तो म्हणतो की मी सांगतो, तुम्हाला काही वेगळं वाटण्याची गरज नाही. कसं आहे ना, ज्यावेळेला सिंधू गरोदर राहिली होती त्याच वेळेला तिला मोठा अपघात झाला होता. घरातल्या घरात ती पडली होती आणि तिच्या गर्भाशयावर मारहाण झाली होती. म्हणजे ती पडल्यामुळे तिच्या एक बाजूच डॅमेज झाली होती आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हिचं मिसकॅरेज झालं आहे आणि आता तिच्या गर्भाशयाला मार लागल्याने आता तिला कधीही गरोदर होता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळेला आता आमचा धीर मात्र खचून गेला होता. मात्र आम्हाला दोघांनाही एका बाळाचे आईबाबा व्हायचं होतं. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं होतं की काही करून आपल्याला आईबाबा व्हायचंच आहे. तेव्हा डॉक्टरांचा आम्ही सल्ला घेतला. तेव्हा आम्हाला डॉक्टरांनी समजावलं की हे बघा, तुम्ही आई-बाबा असे होऊ शकत नाहीत नॅचरली, तर तुम्हाला एक गोष्ट करता येऊ शकते. एक म्हणजे तुम्हाला मूल दत्तक घेता येऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला कोणीतरी सरोगेट मदर शोधावी लागेल, जी बाळ तुमचंच असेल, मात्र ती स्वतःच्या पोटामध्ये वाढवेल. कारण सिंधूचं पोट त्या गोष्टीला एक्सेप्ट करणार नाही आणि तिचे गर्भाला डॅमेज झाल्यामुळे तिला ते करू शकता येणार नाही. म्हणूनच मग मधू मधू आमच्या बाळाची सरोगेट मदर व्हायला तयार झाली आणि ती आमच्याच घरातली असल्या कारणाने तिला या सगळ्याचा काहीही त्रास होत नव्हता. आम्ही तिची व्यवस्थितपणे काळजी घेतोय आणि तीही सगळं व्यवस्थितपणे तयार करायला झाली. आणि खरं बघायला गेलं तर आम्ही मधूचे खूप आभार मानतो. कारण कुठलीही बाई स्वतःचं सगळं आयुष्य टाकून आमच्या बाळासाठी तिचे 9 महिने व्यर्थ करणार आहे आणि स्वतःही ती एका बाळाची आईच असणार आहे. म्हणजे ती आमच्या बाळाला जन्मच देणार आहे, तोही तिच्या गर्भातून. आता इथे हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्या बायका चकित होतात आणि म्हणतात की खरंच हे खूप वेगळं आहे आणि हा मोठेपणा आहे मधूचा, की ती हे सगळं करायला तयार झाली. त्यावेळेला सिंधू म्हणते की हो मधुताई, त्यावेळेला आम्हाला काही आशा दिसत नव्हती. त्या दिवशी आशेचा किरण घेऊन आमच्यासमोर होत्या आणि त्यांनीच हे सगळं आमच्यापुढे प्रस्ताव मांडला आणि मग आम्हीही तयार झालो. त्यावेळेला आता रत्नाकर म्हणायला लागतो की हो, खरंच आपल्यासाठी राणीने आमच्या घरासाठी जे काही केलं ना ते खूप जोगं आहे आणि एखादी बाई इतकं सगळं करू शकत नाही आणि त्याच्यासाठीच आम्ही मधूसाठी टाळ्या वाजवावं असं सगळ्यांना विनंती करतो. आता सगळ्या जणांना ते पटतं. सगळेजण मधू राणीसाठी टाळ्या वाजवायला सुरुवात करतात आणि त्यानंतर सगळ्या बाहेरच्या बायका देखील टाळ्या वाजवायला लागतात. हे पाहून मधूचं कौतुक पाहून मधूला हरळासारखं झालं असतं. आता इथे सिंधू ही गप्प असते. सिंधूही तिच्यासाठी टाळ्या वाजवतच असते. त्याच वेळेला आता इथे मधूच्या आईला देखील बरं वाटत असतं की आपल्या मुलीचं इतकं सारं या घरामध्ये कौतुक होत आहे. आणि त्यानंतर मग आता इथे डोहाळे जेवणाची तयारी सुरू असते. आता रिषभ आणि रेश्मा हे बाजूला असतात. त्याचप्रमाणे सगळेजण आता मधूच्या बाजूने असतात आणि सगळेजण आता इथे दोघींचीही लाड करत असतात. त्याच वेळेला आता ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होत असतो. मग आता इथे मधू पण खुश असते. त्याच वेळेला आता राघव म्हणतो की खरंच खूप छान दिसताय तुम्ही दोघी, खरंच तुमच्या दोघांची दृष्ट काढली पाहिजे असं सगळं म्हणत असतात. त्याच वेळेला आता इथे छान गाणं लावलेलं असतं. ऋषभ म्हणतो की चला छान म्युझिक लावूया आणि आता इथे अशा म्युझिकमध्ये सिंधू आणि मधू दोघीजणी खुश असतात. सगळेजणी आता त्यांचे लाड पुरवत असतात आणि आता दोघांचे फोटोही काढले जात असतात. त्याचबरोबर आता इथे ऋषभ, ऋतुजा आणि बाकीचे सगळे माई वगैरे सगळे मधूचं कौतुक करत असतात. आता ऋतुजा देखील सगळ्यांसोबत सेल्फी घेते आणि सगळ्या लेडीजचे असे छान असे सेल्फी आलेले असतात. त्यानंतर आता इथे बाजूला मधू येते तेव्हा तिची आई येऊन म्हणते की मधू, तुझ्या मनामध्ये जे काही सुप्त हेतू आहेत ना ते मला वाटत नाही पूर्ण होतील. बघितलं ना आता काय म्हणायला रागवते, बाळ त्यांचं असणार आहे, फक्त तू पोटात वाढवतेस. त्यावेळेला आता मधू म्हणते की नाही मम्मा, मी असं अजिबातच होऊ देणार नाही. हे बाळ माझं आहे आणि ते मी सिंधूकडे पाठवणार नाही. राघवला ते बाळासाठी माझ्याकडे यावंच लागणार आहे असं आता इथे ती म्हणत असते. त्याच वेळेला तिची आई म्हणते की हे बघ मधू, काही झालं ना तरीही तू शांत राहा. तुला माहीत आहे की ह्या गोष्टी पुढे काय वाढून ठेवल्या आहेत ते. आता फक्त ह्या गोष्टी एन्जॉय कर तू. बाकी आता जास्त काही मनामध्ये आशा बाळगू नकोस. आणि त्यानंतर आता सगळेजणं छान त्यांच्या गिफ्ट देत असतात. पहिले नंबर ऋतुजाचा येतो. ऋतुजा म्हणते की मी तुमच्या दोघांसाठी छान असं गिफ्ट आणलं आहे. तुमच्या दोघींसाठी राणी हार आणला आहे. बरं तो एकदम जुन्या पद्धतीचा बरं नाही का? आताच्या हल्ली तुमचे काय ते फ्युजनचे दागिने असतात ना, त्याप्रमाणे मी ऋतुराज आणि रत्नाकरने बसून तुमच्या दोघींसाठी छान असे नवीन दागिने डिझाईन करून घेतलेले आहेत आपल्या सोनाराकडून. त्याच्यामुळे तुम्हाला हे नक्की आवडतील असं आता तिथे रुक्मिणी म्हणत असते आणि त्यानंतर दोघेही खुश झालेले असतात. रुक्मिणी म्हणते की बघा आणि मधू, तू आपल्याला कुटुंबाचं
मोठं एक काम करतेस, तुझ्या पोटी वारस जन्माला येणार आहे, म्हणूनच मग तुझ्यासाठी हे खास, असं म्हणून आता रुक्मिणी त्यांना देते. आणि त्याचप्रमाणे सिंधूचंही आई म्हणून ती कौतुक करणारच, त्याने तिलाही ती ते एक राणीहारचा सेट देते. आणि मग आता इथे अशा प्रकारे सगळेजण कौतुक करत असल्यावरती रत्नाकर आणि ऋतुराज ते सगळं बघत असतात. आणि मग तितक्यातच आता इथे त्यांना हार दिल्यावरती रेश्माला हाव सुटते. रेश्मा म्हणते की मस्त हार आहे, तो सोन्याचा असेल ना? तेव्हा आता ऋतुजा म्हणते की हो ग, छान आहे हार. बरं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला हार हवा असेल ना तर तुला पण विचार करावा लागेल बाळाचा. सुनीता पण म्हणायला लागते की हो अगं रेश्मा, तुला आता उशीर झाला आहे, बरेच वर्ष देखील झाली आहेत, आता बाळाचा विचार कर. त्यावेळेला तर ऋषभ म्हणायला लागतो की हो करणारच आहे, थोडं सेटल होणार, त्यानंतर आम्ही दोघंही विचार करतोय. तसंही सिंधुवहिनीचं जे बाळ असणार आहे ते आमचंच तर असणार आहे, असं म्हणून सगळे खुश झालेले असतात. त्यानंतर राघव आता इथे मधूला गिफ्ट देतो, त्याचप्रमाणे आता तो सिंधूला देखील गिफ्ट देतो. सिंधू ते उघडून पाहते तर त्याच्यामध्ये दोघांचाही दोन बाजूला फोटो असतो. आणि त्यानंतर मग आता सिंधू म्हणते की राघव, इथे मध्ये कोणाचा फोटो? त्यावेळेला राघव म्हणतो की इथे आपल्या तिघांचा, म्हणजेच आपल्या बाळासोबतचा आपला फोटो असणार आहे आणि अशा प्रकारे आपली फॅमिली कंप्लीट होणार आहे. तर सिंधू म्हणते की खरंच राघव सर, खूप छान गिफ्ट आहे, मला खूप जास्त आवडलं, असं म्हणून ती खुश होत असते. मात्र आता इथे मधूचा ते सगळं पाहून जळफळाट होत असतो. मधू म्हणत असते की मी राघवकडून एवढं अटेन्शन घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच उपयोग झाला नाही. मी इतकी छान तयार झाले, पण राघव त्याच्यासाठी काहीही कौतुक करत नाही. राघव मात्र सिंधूकडे सगळं लक्ष देऊन आहे. त्याचं तिच्यावर इतकं प्रेम आहे की मी इतकी छान तयार झाले किंवा काय, ह्याची साधी त्याने मला कॉम्प्लिमेंट देखील दिली नाही, असं आता म्हणून ती कुसत असते. आणि त्यानंतर आता राघव म्हणतो की हो सिंधू, तुला आवडलं नाही गिफ्ट? तेव्हा सिंधू म्हणते की हो राघव सर, मला हे गिफ्ट खूप आवडलं. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे सगळ्यांचे गिफ्ट देऊन झालेले असतात. आता रत्नाकर आणि राजश्री राहिलेले असतात, तर ते दोघंही सिंधूला आणि मधूला गिफ्ट देतात. आणि त्यानंतर मग आता इथे असं सगळं गिफ्ट देऊन झाल्यानंतर इथे आता ऋषभ म्हणतो की चला, झालं असेल सगळ्यांचं तर आपण आता मस्तपैकी गाणी लावूया. चल रेश्मा, आपण गाणी लावूया आणि आता मस्तपैकी डान्स चालू करूया. आणि आता ऋषभ हा गाणी लावतो. त्याचप्रमाणे सगळेजण आता त्या गाण्यांवरती थिरकायला सुरुवात करतात. सगळ्या लेडीज नाचत असतात. आता रुक्मिणी देखील आता आनंदात असल्यामुळे तीही डान्स करत असते. त्याचप्रमाणे माई सगळेजण असतात आणि सगळ्या बायका आता इथे डान्स करायला सुरुवात करतात. आणि रेश्मा ही त्या सगळ्यामध्ये सामील असते. आता राजश्रीपासून सगळेच एकमेकांबरोबर डान्स करायला लागलेले असतात. फक्त बाजूला मधू आणि सिंधू असतात. आता इथे मधू बाजूला असल्याने सिंधू देखील तिकडे डान्स करायला जात नाही, ती तिच्याबरोबरच बसलेली असते. त्याच वेळेला आता सिंधू बघते की मधूचा चेहरा कशा तरी कारणावरून उदास आहे. मग आता इथे सिंधू ही मधूला विचारते की काय झालं मधुताई, तुमचा चेहरा का पडलेला आहे? आज इतका आनंदाचा दिवस आहे, तुमचं डोहाळे जेवण आहे आणि तुम्ही चेहरा का बरं पाडून बसला आहात? असं करू नका. त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे मधू म्हणते की हे बघ सिंधू, काय आहे ना, माझं दुःख मला माहीत आहे आणि तुला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये तू मला असं क्रेडिट मिळवून देशील आणि मग तुझं बाळ होईल का? तर ते नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, या बाळासाठी तू आसुसलेली आहेस, पण आता हे बाळ मी तुला देऊ शकणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा ती म्हणते की हो खरीच गोष्ट आहे ही, मी हे बाळ तुला देणार नाही. कारण कसं आहे ना, काही झालं तरी या बाळाची मी आई आहे आणि तू आता ही स्वप्न बघतेस की बाळा माझ्या पोटातून जन्माला येणार आणि तुझ्या कुशीत येणार, पण ते तसं होणार नाही. आता राघव हा माझ्याकडेच या बाळासाठी येणार, एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही असं करू शकत नाही, कारण हे बाळ माझं आहे आणि या बाळासाठी मी काहीही करू शकते. त्याच वेळेला आता इथे रुक्मिणी म्हणायला लागते की हे बघ, काही झालं तरीही या बाळाचं तुला मी जवळीक होऊन देणार नाही. राघवला पालनपोषण करण्यासाठी माझ्याकडेच बाळाला द्यावं लागणार. आता सिंधू म्हणते की हे बघा, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही जे काही करताय त्याच्याकडे माझं लक्ष नाही, माझं तुमच्या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष आहे. मला कळतंय की तुम्हाला नेमकं काय हवंय ते. तुम्हाला आता हवंय की तुम्हाला ते बाळ हो आणि त्यानंतर मग राघव सर हवे असतील आणि प्रत्येक वेळेला तुम्ही बाळाला मध्ये आणून राघव सरांना आपलं करण्याचा प्रयत्न करता, हेही मला माहीत आहे. तुम्हाला वाटतं की तुम्हाला सोडून तुमचे हेतू कोणाला माहीत नाहीत, तर तसं अजिबात नाही आहे. तुमचे हेतू आहेत ना ते सगळे मला ठाऊक आहेत आणि मी ते बरोबर हाणून पाडणार, लक्षात ठेवा. म्हणूनच तुम्ही आपलं आपलं काम करा आणि तुम्हाला जे तेवढं सांगितले ना तेवढंच करा, बाकी काही करण्याची गरज नाही. आणि आता या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःला जपण्याची गरज आहे आणि म्हणूनच आता तुम्ही जास्त करून हेळसांड करू नका, तुमच्या तब्येतीची काळजी घेता. इथे सिंधू तिला म्हणत असते आणि म्हणत असते की काही झालं तरी हे बाळ माझ्याकडेच येणार आहे. मी तुम्हाला ॲग्रीमेंटवर सही करायला दिले होते पण तुम्ही ते ऐकले नाहीत, पण आता नाही, मी आता काही ऐकून घेणार नाही, ते बाळ माझंच होणार आहे, इतकं लक्षात ठेवा. असं सगळं आता इथे तिला सिंधू म्हणते. आणि त्यानंतर आता
सगळेजण आपापल्या डान्समध्ये गुंग झालेले असतात. तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत, की सिंधूला चक्कर आलेली असते आणि ती तिथल्या तिथे पडते. राघव म्हणतो, की "काय होतंय सिंधू? तुला आईने काढा दिलाय." तेव्हा काढाचा आवाज आल्याबरोबर सिंधू किचनकडे वळते. मग त्यानंतर किचनकडे वळल्यानंतर तिला आता उलटीसारखं व्हायला लागतं. ती स्वतः तिच्या आता रूममध्ये जाते आणि पुन्हा बाहेर येऊन थकते. त्यावेळेला आता राजश्री आणि रुक्मिणी म्हणत असतात, की "मला वाटतंय, की सिंधूला हे सगळं होतंय ना, ही सगळी गरोदरपणाची लक्षणं आहेत. मला असं वाटतंय, की बहुतेक सिंधू ना प्रेग्नंट आहे." आणि त्यानंतर सिंधू जेव्हा बाहेर येते, त्यावेळेला सगळे तिला